नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अक्षय तृतीया निमित्ताने अगदी परफेक्ट अशी सांजोरी कशी बनवायचं ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली अजिबात तेलकट वगैरे न होता अगदी परफेक्ट खुसखुशीत खानदेशी पद्धतीची रवा आणि मैद्याचा वापर करून आज आपण सांजोरी ही बनवणार आहोत। चला आपण कशा पद्धतीने सांजोरी ही बनवायचं ते बघूया। सर्वात आधी मंद आचेवरती आपण आता रवा हा भाजून घेणार। रवा भाजण्यासाठी साईडला गॅसवरती मी मंद आचेवरती कढई गरम करून घेतली। त्यानंतर आता कमी आचेवरती आपण हा रवा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत एकसारखं चमच्याने हलवत हा रवा भाजून घ्यायचा। जर आपण रवा भाजताना फुल गॅस करून भाजला तर तो लवकर भाजून होतो, करपतो देखील, कलर देखील त्याचा बदलतो आणि तो आतपर्यंत व्यवस्थित भाजून होत नाही। त्यामुळे आपला जी सांजोरींचा सांजा आपण बनवत असतो तो व्यवस्थित बनत नाही। म्हणून कधीही रवा भाजताना मंद आचेवरती त्याला भाजून घ्या। रवा हा जाड बारीक कुठलाही आपण सांजोरींसाठी वापरला तरी काही हरकत नाही। तर वजनाला बरोबर मी अर्धा किलो हा मंद आचेवरती रवा भाजून घेतला आहे। त्यानंतर आपला हा रवा आपण एका बाजूला प्लेटमध्ये काढून घेऊया। तर त्याच कढईमध्ये लगेच सांजा बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये बरोबर 150 ग्रॅम मी आता पाणी हे घेतले। पाण्याचं प्रमाण थोडंफार जास्ती कमी झालं तरी काही हरकत नाही। अर्धा किलो रव्यासाठी बरोबर 150 ग्रॅम पाणी आणि अर्धा किलो रव्यासाठी बरोबर पाव किलो मी साखरेचा वापर करते। साखर ही आपण कमी जास्ती थोडीफार केली तरी काही हरकत नाही। जर तुम्ही साखरेच्या जागेवरती गुळाचा वापर करणार असाल तर अगदी परफेक्ट ह्याचप्रमाणे तुम्ही माप द्या। 250 ग्रॅम तुम्ही गुळाचा वापर करा। अगदी बारीक त्याला चिरून घ्या आणि पाण्यामध्ये आपण फक्त याचा हलकासाच पाक म्हणजे साखर विरघळल्यानंतर थोड्या वेळच याला उकळून घेणार आहोत। अगदी जास्ती एक तारी किंवा गोडी होईपर्यंत आपल्याला अजिबात यासाठी पाक हा बनवून घ्यायचा नसतो। आता आपली साखर ही अगदी पूर्णपणे विरघळली। साखर ही विरघळल्यानंतर फक्त आपण याला 2 ते 3 मिनटं उकळी काढून घेणार आहोत। अगदी छान अशी उकळी काढल्यानंतर लगेच आपला पाक हा तयार होतो। तर माझा पूर्णपणे साखर विरघळल्यानंतर मी 2 मिनटं पाक हा फक्त मंद आचेवरती अशा पद्धतीने त्याला उकळून घेतला आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने कळत नसेल तर हाताने फक्त चटचट म्हणजे अगदी थोडंसं आपला हात एकमेकांना बोटं चिपकले पाहिजेत इतपत हा पाक तयार करून घ्यायचा। पाक तयार करून झाल्यानंतर लगेच आपण गॅस बंद केला आहे आणि लगेच हा पाक आपण यामध्ये टाकून घेत आहोत। जर आपली साखर ही खराब असेल तर तुम्ही जो पाक तयार करून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून तो पाक क्लीन करून घ्या। जो फेसवरती येतो तो चाळणीच्या सहाय्याने त्याला गाळून घ्यायचा। आता माझा पाक हा अगदी क्लीन स्वच्छ असल्यामुळे मी दुधाचा वापर केला नाही। त्यानंतर गरम गरम पाक हा आपण लगेच भाजून घेतलेल्या रव्यामध्ये टाकून घेऊया। अगदी थोडा लागता आपण पाक त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तर बघू शकाल पाक हा आपण मिक्स करून झाल्यानंतर 15 मिनटं मी आता त्याला तसंच सोडलं होतं। जर आपल्याकडे जास्ती वेळ असेल तर दिवसभर त्याला आपण रूम टेम्परेचरवरती राहू दिला तरी काही हरकत नाही। 15 मिनटं नव्हे तर मी याला 5 ते 6 तास असा मोकळा राहू दिला आहे हवेशीर। त्यानंतर तो व्यवस्थित अगदी छान रवेदार असा तयार झाला आहे। ज्यावेळेस आपल्याला आता सांजोरी बनवून घ्यायची असेल त्यावेळेस आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं अंदाजानुसार कमी जास्ती आपल्याला हवं तेवढं तूप, बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं देखील आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती घालून घेऊ शकतो। अगदी छान फ्लेवर येण्यासाठी याच्यामध्ये मी आता वेलची पूड ही घालते। तुम्ही यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील घालून घेऊ शकतात। आज आपण अगदी परफेक्ट असं खानदेशी पद्धतीने अगदी छान खुसखुशीत असे सांजोरी ही बनवत आहोत। जर तुम्हाला साखरेची आवडत नसेल तर गुळाची देखील तुम्ही याच पद्धतीने अगदी परफेक्ट अशी करून घेऊ शकता। याच पद्धतीने फक्त तुम्ही त्याचं माप घ्या आणि ज्या पद्धतीने आपण बनवून घेतले त्याच पद्धतीने व्यवस्थित त्याला फॉलो करा आणि त्याच पद्धतीने आपण त्याला बनवून घ्या। तर त्याला मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतले। आपला सांजा हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ज्या काही रव्याच्या गोठळ्या झालेल्या असतात त्या व्यवस्थित हाताने चुरून घ्यायचं। आता आपला सांजा हा परफेक्ट तयार झाला आहे। त्यानंतर त्यासाठी लागणारं कणिक हे मळून घेऊया। कणिक मळण्यासाठी साईडला एका परातीमध्ये मी अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलो मैदा घेतला आहे। तुम्ही इथं गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही। मैद्यामध्ये आपण मीठ, तूप, तेल काही न घालता फक्त पाण्याच्या सहाय्याने आपण याची कणिक ही मळून घेणार आहोत। आता ही कणिक अगदी सैलसर न मळता घट्टसर अशी आपण कणिक मळून घेणार आहोत। अगदी थोडं पाणी घालत अगदी छान अशी घट्टसर कणिक ही मळून घेऊ। तर आपलं आता अगदी छान घट्टसर कणिक मळून झाल्यानंतर कमीत कमी तिला 5 ते 6 मिनटं अगदी छान अशी चोळून घ्या, जेणेकरून आपला मैदा हा व्यवस्थित सेट होईल। मैदा हा सेट व्हायला थोडा वेळ घेतो, त्यामुळे
व्यवस्थित तिला चोळून घ्यायची। चोळून झाल्यानंतर हिला अजिबात ठेवण्याची गरज नसते, लगेच आपण त्याचे पाऱ्या ह्या लाटून घेणार आहोत। त्यासाठी इथे मध्यम आकाराचे अगदी छोटे छोटे असे आपण गोळेही घेऊया। आता आपल्याला सांजोरी लहान मोठी कशी हवी त्यानुसार आपण गोळेही घेऊ शकतो। आता आपण सगळ्यात आधी 2 पाऱ्या हे करून घेणार। नेहमी आपण पोळी लाटतो अगदी तशी पातळ अशी आपण याची पोळीही लाटून घेणार आहोत। अगदी जास्तीही पातळ लाटून घेण्याची गरज नाही। ज्यावेळेस आपण सांजोरी बनवतो त्यावेळेस किंवा तेलात तळताना ती फाटण्याची शक्यता असते, म्हणून हलकंसं जाडसर आपण ही पारीही ठेवणार आहोत। तर आपली आता एक लाटून झाली। ह्याच पद्धतीने आपण दुसरी देखील आता लाटून घेणार आहोत। एक सांजोरीसाठी बरोबर आपल्याला ह्या 2 पारी म्हणजे 2 पोळीही आपल्याला लागत असते। तर आता मी एक लाटून झाली, त्यानंतर लगेच आपण 2 ही तयार करून घेऊया। जर आपण हिला जास्ती वेळ सुकवू दिली किंवा जास्ती वेळेस आपण लाटून ठेवून दिली तर ते लगेचच कडक होतात, म्हणून जसजसे आपल्या थोड्या लाटून झाल्या तर तशा सांजोऱ्या लगेचच तयार करून घ्यायचं। त्यामुळे ओलसरपणा असतो आणि अजिबात आपल्या सांजोरींना तळे हे जात नाही। तर आपल्या 2 पाऱ्या हे लाटून झाल्या आहेत। त्यानंतर त्यासाठी लागणारं दूध आणि एक अशा पद्धतीने जी आपल्याकडे काळी किंवा काही पेन्सिल वगैरे असेल त्याला एक थोडासा कापूस घ्यायचा आणि त्याला असा गुंडळून घ्यायचा। यामुळे काय होतं, आपली पारी ही फाटत नाही। हाताच्या सहाय्याने म्हणजे बोटाच्या सहाय्याने आपण दूध लावून घेतलं तरी काही हरकत नाही किंवा ह्या पद्धतीने लावून घेतलं तरी काही हरकत नाही। सर्वात आधी लगेच आपण पारीवरती आपल्याला कितपत आता सांजोरीमध्ये सांजा हवा आहे त्यानुसार आपण हे सारण भरून घेऊ शकतो। जर तुम्हाला अगदी कमी अशी सांजा म्हणजे सारण आवडत असेल, कमी घातलं तरी काही हरकत नाही। व्यवस्थित आपण त्यामध्ये टाकून घेतले, त्यानंतर लगेच आजूबाजूला आपण आता हे दूध लावून घेतो। दूध यासाठी आपण लावून घेतो आहोत, जी आपण दुसरी पारी यावरनं झाकणार आहोत ती व्यवस्थित त्याला चिपकायला हवी, त्यासाठी आपण दुधाचा वापर करतो। दुधाच्या जागेवरती पाण्याचाही वापर केला तरी काही हरकत नाही। तर त्यानंतर लगेच आपण हलक्या हाताने चारही बाजूने व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं, जेणेकरून ज्यावेळेस आपण सांजोरी तळू त्यावेळेस ती अजिबात फाटणार नाही। आता इथं मी एका प्लेटाचा आधार घेते, म्हणजे जेणेकरून आपली सांजोरी जी आहे ते एकसारखी गोल कट होईल। डायरेक्टली आपण कट करून घेतली तरी काही हरकत नाही। जे आपल्याकडे पिझ्झा कटर किंवा ब्रेड कटर जे असेल त्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्यानेही कट करून घेतलं तरी काही हरकत नाही। आता आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही सांजोरीसाठी वापरतो ते आता आपण याला फिरकी असं म्हणतो, तर मी त्याच्या सहाय्याने कट करून घेतले। जे जास्तीचं पीठ होतं ते आपण आता काढून घेतले। लगेच याचा देखील आपण गोळा तयार करून त्याची पारी तयार करून घेणार आहोत। तर अगदी छान अशी आपली परफेक्ट पारंपरिक पद्धतीने अक्षय तृतीयासाठी लागणाऱ्या अगदी छान अशी आपली सांजोरी ही तयार झाली। नक्की तुम्ही या पद्धतीने सांजोरी तयार करून बघा। अगदी छान भरपूर दिवस अजिबात बुरशी वगैरे किंवा नरम न होता सांजोरी ही तयार होते। जर तुम्हाला आणखी म्हणजे अगदी छोटीशी भरायची असेल, आमच्याकडे याला पोळा म्हटलं जातं, तुमच्याकडे काय म्हटलं जातं नक्की मला कमेंट्स करून तुम्ही कळवा। लगेच आपण अर्ध्या भागामध्ये अगदी थोडासा सांजा हा भरून घ्यायचा, हाफ सर्कलमध्ये याला दूध लावून घ्यायचं आणि लगेच आपण याचं फोल्ड तयार करून घ्यायचं। आपण ज्यावेळेस म्हणजे दिवाळीच्या वेळेस आपण करंजी बनवते त्याच टाईप आपण ही सांजरी देखील बनवली जाते। जो जास्तीचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते देखील आपण यांना कट करून घेणार आहोत। तर याच पद्धतीने आपण आता संपूर्ण सांजोऱ्या तयार करून घेणार आहोत। अगदी बनवायला सोप्या असतात, अजिबात कुठेही न बिघडता आणि न कुठलाही त्रास होता अगदी सहज आपण सांजोरीही तयार करून घेऊ शकतो। ज्यावेळेस आपल्याला अगदी म्हणजे आपल्याकडे लहान मुलं आहेत आणि कमी प्रमाणात आपल्याला आवडत असेल तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्या पोळे हे तयार करून घेऊ शकतो। तर अगदी परफेक्ट असे आपले पोळे हे तयार झाले। याच पद्धतीने संपूर्ण सांजोऱ्या तयार झालं। जसं आपण लाटत जातो तसं खाली एक कापड घ्यायचं आणि त्यावरती सांजोरी ठेवायच्या आणि वरून लगेच आपण दुसरं कापड हे झाकून देणार। यामुळे काय होतं, सांजोरी ही कोरडी होत नाही आणि तळताना आपली सांजोरी ही फुटत नाही, म्हणून कापड असं झाकून द्यायचं। यामुळे आपली सांजोरी ही सुकणार नाही। आणि ज्यावेळेस आपण बनवून घेणार आहोत त्यावेळेस लगेच एका ताटामध्ये ह्या पद्धतीने भरून घ्यायच्या संपूर्ण सांजोऱ्या मी आता यामध्ये भरून घेतल्या। लगेच साईडला गॅसवरती तेल हे गरम करून घेतले। तुपामध्ये किंवा तेलामध्ये आवडीनुसार आपण सांजोरी ही तळून घेऊ शकतो। मंद आचेवरती सर्वात प्रथम आता आमच्याकडे सगळ्यात आधी गणपती बनवला जातो। ज्यावेळेस आम्ही कुठलाही कार्यक्रमाच्या वेळेस सांजोरी ही बनवतो त्यावेळेस सर्वात आधी गणपतीला मान दिला जातो, म्हणून
गणपतीसाठी, गणपती म्हणतो आम्ही, हा पोळा बनवला जातो आणि तळताना देखील सर्वात प्रथम त्याला तळलं जातं. आता आपण याला हलकंसं छान सोनेरी कलर येईपर्यंत याला तळून घेऊया. आता आपले ह्या पद्धतीने तळून घेतले. त्यानंतर लगेच आता आपण मंद आचेवरती लगेचच सांजोरीही आपण तळून घेणार आहोत. जर तुम्ही फुल आचेवरती तळून घ्याल तर ती आतपर्यंत व्यवस्थित तळून होत नाही आणि त्यामुळे आपली सांजोरी थोड्या वेळानंतर, काही दिवसानंतर लगेच नरम पडते आणि बुरशी देखील तिला येण्याची शक्यता असते. म्हणून मंद आचेवरती हिला तळून घ्या. तर हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण हिला आता मंद आचेवरती तळून घेणार आहोत. जर आपलं थोडंसं ओलसर राहिलं वरचं कवर, त्यामुळे आपली सांजोरी ही व्यवस्थित तळता येत नाही, फुटण्याची शक्यता असते. थोडीशी हलकीशी तिला सुकवून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आपण आता ही सांजोरी तळून घेतली. ह्याच पद्धतीने संपूर्ण सांजोऱ्या आपण आता तळून घेणार आहोत. तर बघू शकाल अजिबात कुठेही तेलात न फुटता, कुठलंही काही न होता अगदी छान अशा आपल्या सांजोऱ्या तयार झाले. अजिबात तेलकट देखील होत नाही आणि कुठेही आपली सांजोरी नरम पडत नाही आणि अगदी छान अशा आपली परफेक्ट पारंपरिक पद्धतीने सांजोरी ही तयार झाली. याच पद्धतीने आपण मंद आचेवरती आता संपूर्ण सांजोऱ्या ह्या तळून घेऊया. तर पोळे देखील आपले तळून झाले. लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर एका डालकीमध्ये काढून घ्या, जेणेकरून थोडंफार तेल असेल ते पूर्णपणे निथळून जातं. तर याच पद्धतीने आता मी संपूर्ण सांजोऱ्या तळून घेतल्या. तर तुम्ही बघू शकाल कुठेही आपली सांजोरी तेलगट दिसत नाही आहे, नरम पडलेली नाही, अगदी छान अशी फुगली आहे. अगदी परफेक्ट अशी आपली रवा साखरेची सांजोरी ही तयार झाली. नक्की तुम्ही या पद्धतीने तयार करून बघा. नेहमी तुम्ही या पद्धतीने सांजोरी कराल याची मला गॅरंटी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.